बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. श्रीराम. आपण आत्तापर्यंत किती विषयांचं वाचन केलं आणि अजून किती करायचे शिल्लक आहे असा नुसता विचार केला तरी असं लक्षात येईल, अजूनही बरेच जन्म घेतले तरी ते कमीच इतकं ज्ञान अफाट आहे, खूप आहे. तसंच त्यात मध्येही निरनिराळे आहेत. म्हणूनच आपण काहीतरी एक निश्चित हाती धरावे आणि त्याप्रमाणे चालावे असं समर्थ इथे सांगत आहे. आता एकच हाती धरायचे म्हणजे काय, तर कोणत्याही एकाच देवाची उपासना, पूजा, नामस्मरण करावे, पण जे करायचे ते अतिशय मनापासून करायचे. नाहीतर आज राम, उद्या शंकर, मध्येच कधीतरी मारुती, नाहीतर गणपती असं करत धावत बसलो तर कोणत्याच देवाची पूजा नीट होणार नाही. गणिताचा अभ्यास करताना मध्येच तू इतिहासाचा अभ्यास केलास तर कोणताच अभ्यास नीट होणार नाही. तसेच हे आहे. मागे तुला सांगितलेले आठवते का, पंढरपूरच्या पांडुरंगासमोर उभे राहताच समर्थांना पांडुरंगातही श्रीरामच दिसले आणि विचारू लागले, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा. याआधीही बरेचदा तुला सांगितले आहे की सर्व देव एकच तत्व आहे असं. नरहरी सोनारांची गोष्ट सांगताना तुला शैव वैष्णव यांच्यातला वाद आणि विष्णू व शिव असा फरक करायचं कारण नाही हेही सांगितलं. म्हणजेच काय, तर आपले सद्गुरू, गुरु किंवा आपले शाळा कॉलेजमधले शिक्षक जे सांगतील, शिकवतील ते नीट मनापासून ऐकायचं आणि तसं वागायचा प्रयत्न करायचा. लोकमान्य टिळक आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची एक गोष्ट सांगते, ऐक. एकाच वेळी कायदा म्हणजे लॉ आणि वैद्यक म्हणजे मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण होणारे लोकमान्य टिळकांचे आध्यात्मिक गुरु व मार्गदर्शक म्हणजे विनायक रामचंद्र पटवर्धन. ते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन या नावानेही ओळखले जात. लोकमान्य टिळकांचे गुरुवर्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच वकिली आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रमही पूर्ण केले होते. अण्णासाहेबांच्या सहवासात राहून राहून लोकमान्य टिळकांना वैद्यकशास्त्रही आवडू लागले. मुळात स्वतः लोकमान्यही अतिशय बुद्धिमान होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. पण आता लोकमान्य टिळक शरीरशास्त्राचीच म्हणजे ॲनाटॉमीची पुस्तके आवडीने वाचू लागले होते. पुढे पुढे तर नुसती पुस्तके वाचून त्यांचे समाधान होईना, मग त्यांनी अण्णासाहेबांकडून शवविच्छेदनाची साधने मागून घेतली आणि आपल्या खोलीत बसून निरनिराळ्या प्राण्यांचे शवविच्छेदन ते करू लागले. अशा प्रकारच्या विच्छेदनात लोकमान्यांनी पुढे इतकी प्रगती केली की त्यांनी चक्क एका बैलाच्या हृदयाचे विच्छेदन केले आणि ते अण्णासाहेबांना दाखवले. सुरुवातीला त्यांच्या या कौशल्याचे व चिकाटीचे अण्णासाहेबांनी कौतुक केले, पण टिळकांचा वैद्यकीय क्षेत्रातला नादिष्टपणा फारच वाढू लागला. आपल्या शिष्याला यातून वेळीच सावरायला हवे असे अण्णांना जाणवले. लगेच ते टिळकांना म्हणाले, बळवंतराव, तुमचा नक्की विचार काय आहे? तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास करायला आलात की गणिताचा? हातात घेतलेले काम नीट पूर्ण करा आणि नंतर वाटलं तर या मार्गाला लागा. आपला विद्यार्थी कुठे चुकतो हे शिक्षकांनाही समजले आणि विद्यार्थ्यानेही आपली चूक मान्य केली. टिळकांना ही गोष्ट मनापासून पटली आणि हा वैद्यकीय क्षेत्रातलं वाचन व विच्छेदनाचा नाद त्यांनी तिथेच थांबवला. लोकमान्य टिळकांना अण्णासाहेबांच्या मोठेपणाबद्दल अतिशय विश्वास होता आणि लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वाविषयी अण्णासाहेब पटवर्धनांना पूर्ण खात्री होती, विश्वास होता. एखाद्या विशेष प्रसंगी परमेश्वरानंतर वंदन करावे, नमस्कार करावा अशी अण्णासाहेबांची योग्यता लोकमान्य टिळक मानित होते. मंडालेच्या तुरुंगात असतानाच लोकमान्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा टिळकांनी गीता रहस्याची एक प्रत पंढरपूरला श्री पांडुरंगाला अर्पण केली, दुसरी प्रत पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीला, तर तिसरी प्रत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना स्वतः अर्पण करून त्यांचे आशीर्वाद लोकमान्यांनी घेतले होते. आता समजलं का, बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाय असं समर्थ का सांगत आहेत ते? आपण एकदा जे शिकायचं ठरवलं आहे आणि जे काम हाती घेतलं आहे ते काम निश्चयाने पूर्ण करण्यातच आपले हित आहे. नाहीतर एकनाधड भाराभर चिंध्या अशी आपली गत होईल. टिळकांसारख्या आपल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे गुरु योग्य ती जाणीव करून देतात. यातूनच आपण काहीतरी बोध घ्यायचा. हो ना? पटलं ना? जय जय रघुवीर समर्थ.